आमचं कसं एक घाव दोन तुकडे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास परिणाम नक्कीच दिसणार. अंबादास दानवेंचं वक्तव्य. सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आमदार विक्रांत पाटील यांनी केलं होतं आंदोलन. विधानसभेत शिवसेना की शिंदे सेना हा मुद्दा पेटला. आमदार वरुण सरदेसाईंकडनं सभागृहात शिंदे सेना असा उल्लेख. शिंदे सेना म्हटल्यावर मंत्री शंभूराज देसाई भडकले. मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाम विश्वास. झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचा पट्टा मिळायला हवा. झुडपी जंगलांवर वसलेल्यांनाही मालकी हक्काचा पट्टा दिला जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडली भूमिका. अधिकाऱ्यांनी त्यावेळेला नकार द्यायला हवा होता. अजित पवारांचं अनौपचारिक गप्पांदरम्यान वक्तव्य. तुमच्या मुलानं गुन्हा केलाय, आता सामोरे जा. संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरनं ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली. वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पाहाल तर स्वप्न भंग होईल, राऊतांचं वक्तव्य. तर संजय राऊतांना आम्ही कुठे महत्त्व देतोय, वडेट्टीवारांचा पलटवार. हिवाळी अधिवेशनादरम्यान राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. लहान मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणात मोठी वाढ. मुलं बेपत्ता होतायत, त्यावर सरकार काय कारवाई करतंय? पत्राद्वारे राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. लोहा तालुक्यात वन विभागाची 4000 एकर जमीन. राज्यातल्या सर्व बिबट्यांना लोहा तालुक्यात सोडा. आमदार प्रतापराव चिखलीकर यांची मागणी. आणि कराडमध्ये नद्यांच्या स्वच्छतेला सुरुवात. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. कराड नगर परिषदेकडून लोकशाही मराठीच्या बातमीची लगेचच दखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.